तुमच्या किचनचं बजेट जर कुणी बिघडवलं असेल तर ती आहे डाळ आणि टमाटर। आज आम्ही तुम्हाला याचा ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहोत आणि तोही डाळीच्या सर्वात मोठ्या बाजारपेठेहून। लातूरची बाजारपेठ डाळीची एक सर्वात मोठी बाजारपेठ आहे। का तुम्हाला एवढी महाग डाळ मिळते आणि कोण आहेत डाळीचे नफेखोर, हा रिपोर्ट बघितल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल। लातूर सध्या सर्वात भीषण दुष्काळ असलेल्या शहराची आणखी एक ओळख आहे। देशातल्या महत्त्वाच्या डाळींच्या मार्केटपैकी एक मार्केट लातूरात आहे। त्यामुळे इथूनच आम्ही डाळींच्या किमती मागे नेमकं काय गौडबंगाल आहे याची पाहणी सुरू केली। 87 रुपये 3 वार। तुरीची डाळ रोजच्या जेवणात आवश्यक असणाऱ्या या डाळीचे दर सध्या गगनाला पोहोचलेत। शेतकऱ्यांच्या शेतातून निघालेली डाळ आपल्या घरात पोहोचेपर्यंत किती नफा कमावतीये याची पाहणी आम्ही सुरू केली। शेतकऱ्याला किती पैसे मिळतात आणि आपण त्या डाळीसाठी किती पैसे मोजता, नफेखोरी करणारे नेमके कोण आहेत याची आज आपल्याला माहिती होईल। 70 71 80 81 99 85 रुपये 3 वार। डाळीमागचं गौडबंगाल समोर आणण्याआधी सध्या आपण तुरीच्या डाळीसाठी किती पैसे मोजताय यावर एक नजर टाकूयात। मुंबईतले दर ऐकून आपल्याला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही। मुंबईतल्या वडाळा परिसरात 1 किलोच्या डाळीसाठी किती पैसे मोजावे लागतायत तुम्हीच ऐका। ये अरहर की दाल है 200 वाली है, ये 200 में क्यों है? पता नहीं कब लोग मार्केट में मिलता है, अपन लाके बेच देते हैं। नहीं कुछ खासियत होगी इसलिए पूछ रहे हैं ना। ये भी अरहर की दाल है ना? इसका अरहर की दाल है, वही इसीलिए पूछ रहा हूँ कि ये वाली महंगी क्यों है, ये पूछ रहा हूँ बस। वो ये इम्पोर्टेड दाल है। अच्छा, ये इम्पोर्टेड दाल। ऐकलत, इम्पोर्टेड डाळीची किंमत 200 रुपये इतकी आहे। या दुकानदारानं जो दावा केलाय त्याच्याही आम्ही मुळापर्यंत गेलो। त्याचीही माहिती आपल्याला लगेचच होईल की इम्पोर्टेड डाळ म्हणजे नेमकं काय। याच परिसरात भक्ती पार्क आहे। उच्चभ्रू लोकांच्या या परिसरात डाळीचा दर बघा। अरहर तूर दाल क्या भाव है? 1 किलो 210 रुपये। 1 किलो 210। वडाला में महंगी है क्या? वडाला में महंगी है क्या? महंगी नहीं, वो ब्रांड वाला, लूज वाला। ब्रांड वाला। और उससे रेट कोई और कम वाली नहीं है? सिर्फ 210 में है आपके वहाँ? उससे महंगा वाला है, उससे सस्ता वाला है। मतलब उससे और महंगा है? 256। 256 तक। जरा देखेंगे कौन सी दाल है। ठीक है, 260 रुपये। 256 रुपये किलो। आता इतके दर का आहेत हेही दुकानदाराकडून ऐकूयात। अच्छा, ये वडाला में यहाँ पे इतना महंगा क्यों है? हाँ, क्वालिटी है भाई, पैकिंग की भी बात नहीं, क्वालिटी के हिसाब से क्वालिटी रखना पड़ता 56 काटो। यानंतर आम्ही मुंबईतील महागडा परिसर अशी ओळख असलेल्या अंधेरीतील लोखंडवाला परिसरात गेलो। इथलेही डाळीचे भाव ऐका। तूर की दाल क्या रेट है? 170 किलो। 170। भैया दाल का रेट क्या है? कौन सा दाल सर? तूर दाल 160 180। 160 180। या परिसरातही डाळीचे दर 180 रुपये इतके आहेत। आता वांद्रे, कांदिवली आणि इतर परिसरामध्ये काय परिस्थिती आहे तेही पाहूयात। तो कौन सा, ये जो खुला वाला उसी की तो बात कर रहे हैं, वही है ना 210? 210 में तो वही है, वो तो 220 में है कांटा वाला ना। उसके लिए आपको होएगा ना, उसका खुला वाला है ना, उसका कंसीडर कर देता है। वो टाटा वाला कंपनी का है ना, हाँ। उसका कोई भरोसा नहीं, अंदर कभी पैकिंग किया कभी क्या है। तूर दाल क्या रेट है? 160 है, 170 है, 180 है। 180 170। 180 वाला कौन सा है? थोक में कुछ ज़्यादा लेते तो कुछ कम पड़ जाएगा। एक ही रेट 170 80 160 वाला बेचता है। दाल का रेट अभी कम नहीं हुआ क्या? कम तो है, इससे और कौन सा कम होना? क्या रेट क्या है? देखो 170 किलो है, 180 किलो है। 170 180 रुपये किलो ना। म्हणजेच मुंबईत 1 किलो डाळीसाठी 170 ते 200 रुपये मोजावे लागतात। मात्र खरंच तुरीची डाळ इतकी महाग आहे का? यामागे नफेखोरी कशामुळे सुरू आहे हे पाहून आपल्यालाही धक्का बसेल। आता डाळी मागे काय गौडबंगाल आहे हे दाखवण्यासाठी आपण पुन्हा एकदा लातूरातील डाळीच्या मार्केटमध्ये जाऊयात।
70 71 80 81 99 85 85 85 रुपये 3 वार 1 बेच 3 4 5 6 7 8 1 50 1 52 53 54 54 9054 है 54 है 3 बार। कितने में गई है ये दाल? 9054 में गई है, ये तुअर है। तुअर है तो लेकिन तुअर क्या कम आ रही है, ज़्यादा आ रही है? क्योंकि बाहर जो मुंबई या दिल्ली जैसे शहरों में इसके भाव बहुत ज़्यादा है, तो यहाँ क्या कम दाल के रेट ज़्यादा है, तो यह कम आ रही है तुअर आजकल? बहुत ही कम है, बहुत ही कम। पिछले साल 15-20% ही है पिछले साल के मुकाबले में। ये पीरियड में जो था, जिस पीरियड में आए थे हाँ। उससे अभी सिर्फ 15-20% अराइवल है सिर्फ। तुरीच्या 1 क्विंटलसाठी 8,500 रुपये, म्हणजे शेतकऱ्याला 1 किलो तुरी मागे मिळतायत फक्त 85 रुपये। ही तूर आहे राजेंद्र वाघमोडे यांची। कर्नाटकातील गुलबर्ग्याहून वाघमोडे लातूरात तुरीची विक्री करण्यासाठी आलेत। त्यांना सर्वाधिक दर मिळालेत। एका क्विंटलसाठी 9,054 रुपये, म्हणजे एका किलोसाठी जवळपास 90 रुपये। वाघमोडेंनाही दुष्काळामुळे तुरीचं कमी उत्पादन मिळालंय। लेकिन आपका उत्पाद घटा हुआ है। हाँ घटा हुआ, बहुत घटा हुआ है। वजह उसकी क्या है? क्या बारिश की वजह से? मतलब बारिश? हाँ बारिश नहीं हुई इसलिए, सूखे की वजह से। हाँ सूखी बारिश। लातूरच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांना तुरीच्या एका किलोसाठी 75 ते 94 रुपये मिळतात। आता ही तूर दाल मिल मध्ये जाईल आणि त्यापासून डाळ तयार केली जाईल। लातूरला जवळजवळ 9 दाल मिल आहेत आणि जवळजवळ रोज 7 ते 8 हजार क्विंटलचं प्रोडक्शन ह्या ठिकाणी होते। होलसेल मार्केट म्हणून भारतामध्ये लातूर हा प्रसिद्ध आहे। आज ह्या ठिकाणी नंबर 1 ची जो तूर डाळ आहे ती 130-31 रुपये प्रति क्विंटलमध्ये प्रति किलो हा मिळत आहेत आणि तोच 2 नंबरची डाळ म्हणजे साईज फक्त लहान आहे 120 रुपये किलो ह्या ठिकाणी आज लागेल तेवढं माल कुठे उपलब्ध आहे। म्हणजेच लातूरात 120 ते 130 रुपयांना तुरीची डाळ मिळतीये। तुरीपासून डाळ तयार करण्याच्या प्रक्रियेसाठी खर्च येतो, त्यात कचराही निघत असल्यामुळे डाळ तयार होईपर्यंत दर 130 रुपयांपर्यंत पोहोचतात, असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आज ऑप्शन बघितलं असेल तर ते 94 रुपयामध्ये रॉड तूर आहे। ते फॅक्टरीला पोहोचून 96 रुपये होती। त्याला प्रोसेसिंग करून त्याचे खर्च वगैरे ऍड होतात आणि ते आज आम्ही सगळ्यात चांगले प्रकारची डाळ 130 ते 133 रुपये आहे। त्याच्यात सेकंड व्हेरायटी आपल्याला 120 ते 123 मिळेल, तुकडी आहे ती 90 रुपये मिळेल। आता केव्हापासून डाळींच्या या किमतींमध्ये बदल झालेत तेही ऐका। यहाँ हाल फिलहाल में कोई भाव बढ़े थे क्या? अप्रैल महीने में बढ़े थे, 140-42 तक गए थे। जो आज 133 है वो 143 तक थी और फिर वापस ग्रेजुअली 130 तक आ गए अभी। तो 130 कितने दिनों से भाव चल रहा है? ऑलमोस्ट आप देखेंगे तो 1-1.5-2 महीने से यही रेट्स है। म्हणजेच हे स्पष्ट झालंय की लातूरात 2 महिन्यांपासून डाळ 120 ते 130 रुपयांना मिळतीये। तसंच कमी दर्जा असलेली डाळ 110 रुपयांनाही उपलब्ध आहे। असं असताना मुंबईत तुरीची डाळ 170 ते 200 रुपयांना का मिळतीये हेही लवकरच आपल्या लक्षात येईल। नवी मुंबईतल्या याच एपीएमसी मार्केटमधून मुंबईत डाळ पोहोचते। इथे आम्ही डाळीचे दर विचारले तेव्हा आम्हीही थक्क झालो। आपणच ऐका मुंबईत कुठल्या डाळींना अधिक मागणी आहे आणि त्याचे दर किती आहेत। ये 1.25 नंबर लातूर। सॉरी ये हो गया 118 जगह से। आपको 118 में आता है? हाँ 118 में आया। ट्रांसपोर्टेशन हो गया 110 के आजू बाजू समझो। यहाँ मैं बेच रहा हूँ 119 या 120, बस 119 या 120, मैक्सिमम 120 से ऊपर नहीं जा रहा हूँ। म्हणजे चांगल्या दर्जाची डाळ आपल्याला वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये 140 रुपयांपर्यंत मिळतीये। त्यातच मुंबईत 130 रुपयांना मिळणाऱ्या डाळीला अधिक मागणी आहे। आता हेच पाहूयात की घाऊक बाजारात व्यापारी किती नफा कमावतायत। डाळीच्या वाहतुकीचा खर्च किती येतो हेही पहा। बिलावर लक्ष दिलं तर लक्षात येईल की लातूरहून नवी मुंबईत 1 क्विंटल डाळ आणण्यासाठी फक्त 100 रुपये खर्च येतो। म्हणजेच 120 रुपयांची डाळ लातूरातून मुंबईला पोहोचेपर्यंत 121 रुपयांची होते।
आता ही डाळ लातूरातून 120 रुपयांना खरेदी केली आहे, ती नवी मुंबईत 121 रुपयांना मिळते. आणि जी डाळ 130 रुपयांना खरेदी केली आहे ती डाळ 131 किंवा 132 रुपयांना उपलब्ध आहे. नफा आधीच कमी घेतला जातो कारण सरकारने 2 वर्षांपासून डाळीवरचा टॅक्स बंद केलाय. लातूर पासून नवी मुंबईत डाळ येण्यापर्यंत अवघे 2 रुपये वाढतात. नवी मुंबई पासून मुंबईत 1 क्विंटल डाळ पोहोचण्यासाठी फक्त 200 रुपये भाडं लागतं, म्हणजे किलोला 2 रुपये खर्च. किरकोळ व्यापाऱ्यांना चांगल्या दर्जाची डाळ 132 ते 133 रुपयांना उपलब्ध होते. मग असं असताना डाळीची किंमत मुंबईत किती असावी? व्यापारी काय म्हणतायत ऐकूया. 130 का होलसेल में 135, 36, 37 रुपये में बॉम्बे में होलसेल वाले बेचते हैं. कम से कम 150 रुपये तक दाल किचन तक जाना चाहिए. हाँ, यहाँ पे 130 135 रुपए इनकी पर क्विंटल के हिसाब से दाल के रेट है. हाँ। लेकिन बॉम्बे या दिल्ली जैसे शहर में हाँ। नजदीक 180 रुपए से 190 रुपए दाल के रिटेलर्स के व्यापार है. लेकिन क्या वो इतने होने चाहिए? नहीं, इससे 130-35 के हिसाब से 150 रुपए बहुत हो गया उनके वहाँ रेट. पण खरंच आपल्याला मुंबईत कुठे 150 रुपये किलोने डाळ मिळतीये का? डाळीचे दर दुकानात 170 पासून 200 रुपये आहेत. म्हणजेच 1 किलो डाळीवर 40 ते 70 रुपयांपर्यंतचा नफा कमावला जातोय. वडाळ्यातल्या एका दुकानात तर इम्पोर्टेड डाळ म्हणून किलो मागे 200 रुपये घेतले जात आहेत. ये अरहर की दाल है 200 वाली है, ये 200 में क्यों है? पता नहीं कब लोग मार्केट में मिलता अपन लाके बेच देते हैं. नहीं कुछ खासियत होगी इसलिए पूछ रहे हैं ना. ये भी अरहर की दाल है ना? इसका अरहर की दाल है. वही इसीलिए पूछ रहा हूँ कि ये वाली महंगी क्यों है, ये पूछ रहा हूँ बस. वो ये इम्पोर्टेड दाल है. अच्छा, ये इम्पोर्टेड दाल है. विशेष म्हणजे वास्तव हे आहे की इम्पोर्टेड डाळ ही आपल्याकडच्या डाळीपेक्षा स्वस्त आहे. ये इम्पोर्टेड वाली दाल है. देखो, ये एक इम्पोर्टेड दाल है जो हम लोग यहाँ 124-25 में बेच रहे हैं, और मिल वाले का भी अप्रॉक्सीमेटली भाव इससे ज़्यादा ही रहेगा, कम नहीं रहेगा. तो इम्पोर्टेड दाल सस्ती है. हाँ, थोड़ी सस्ती है, 2-3-4 रुपया सस्ता है. अपनी देसी जो दाल है उससे इम्पोर्ट की दाल 3 से 4 रुपया सस्ती मिलती है. कुणी किती नफा घ्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण सरकारला हे दिसत नाही का हा प्रश्न पडतोय. कारण या नफेखोरीत सर्वसामान्य माणसाच्या खिशाला झळ बसतीये. सर्वच दुकानदार अधिक दराने डाळीची विक्री करतायत असं नाही. दादरमध्ये काही दुकानांमध्ये कमी किमतीतही डाळ उपलब्ध आहे. क्या मालूम है, 200 रुपये जो भाव था ना, कब था? हाँ, 200 रुपये बढ़ा. लगा रखते चलता है. कोई कम कर ही नहीं रहा है. म्हणजेच हे स्पष्ट आहे की शेतकरी 1 किलोसाठी 75 ते 94 रुपये कमवतोय आणि आपल्याला त्यासाठी 170 ते 200 रुपये मोजावे लागतात. म्हणजेच डाळींच्या किमती 95 ते 116 रुपयांनी वाढतायत. डाळ कुठे महाग होते हेही आता स्पष्ट झालंय. सरकारचे यावर नियंत्रण आहे की नाही हा प्रश्न मात्र उरतो. कारण आम्ही जी पाहणी केली आहे त्यात नफेखोरीबद्दल आम्ही फक्त बोललोय. साठेबाजी ही आणखी वेगळीच गोष्ट आहे. उमेश कुमावतसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, मुंबई.